विषय आहे वेदांग आणि त्यांचा परिचय. आपण वेद वाङ्मयाचा परिचय असा विषय घेतलेला आहे. त्यामध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक, त्यापैकी ब्राह्मण आपण पाहिली, आरण्यक आणि उपनिषद याविषयी आपण मुद्दा आता घेतलेला नाही. तरी पण ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद या सगळ्यांना मिळून वेद असं म्हटलं जातं. वेदाचा शेवटचा भाग म्हणजे उपनिषद, म्हणून त्याला वेदांत असं म्हटलेलं आहे. अंत याचा अर्थ दोन प्रकारे म्हणता येतो. अंत म्हणजे शेवटचा भाग किंवा अंत याचा अर्थ सार, संपूर्ण वेदाचं सार ज्याच्यामध्ये आहे असं ते उपनिषद. ते उपनिषद वाङ्मय, ते ग्रंथ. पण त्याविषयी आपण स्वतंत्र केव्हा तरी घेऊयात, कारण उपनिषदांवर वेगवेगळ्या ह्या ज्ञानसत्रातून वेगवेगळ्या उपनिषदांवरून त्यातले विषय हे व्याख्यान होतात असं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण या वेद वाङ्मयाच्या परिचयामध्ये त्यांना बघणे, तरी पण त्याचा धावता आढावा आज घेऊ. त्यानंतर जे उपनिषद त्याच्या जसं आपण मागच्या वेळेला काही विचारला केली, त्यामुळे थांबून जरा ब्राह्मण ग्रंथातील कथा वाङ्मय हा एक विषय घेतला होता. तसंच उपनिषदांचं तत्वज्ञान, त्याच्यामध्ये जे आलेल्या आहेत त्या गोष्टी, विवेचन आणि आरण्यक हा काय प्रकार आहे हे सगळं केव्हा तरी केलं होतं. आरण्यक याचा ब्राह्मण आणि उपनिषद यांच्या मधली अवस्था आहे आणि ब्राह्मणांचा शेवटचा भाग म्हणजे आरण्यक ग्रंथ आहे. ते म्हणजे आरण्यात जाऊन केलेलं चिंतन विषय. हा आरण्यक भाग म्हणजे आपल्या 4 आश्रमांमधलं वानप्रस्थाश्रम जो आहे त्यातले जे तुमचे विचार येतात. म्हणजे कसं असतं, तर अजून गृहस्थाश्रमातल्या सवयी पूर्णपणे सुटलेल्या आहेत. एकदम जरी गृहस्थाश्रमातून आज सोडून संन्यासात जात नाही माणूस, हळूहळू त्याला ते सवय करावी लागते मनाला, शरीराला, मनाला, आणि मग ते आचरण आपोआप अंगी पडतं, अंगवळणी पडतं असं आपण ते म्हणतो. तसं ते होतं. तुम्ही मग संन्यास वृत्ती जी स्वीकारली जाते हळूहळू त्यासाठी, तशी ती आरण्यकांची अवस्था आहे. म्हणजे ब्राह्मण काळामध्ये यज्ञ याच्या विषयीचा जो विस्तार वाढलेला होता, पण त्या यज्ञाचं मुख्य तत्व काय असेल याचा विचार सुरू झाला ते आरण्यक. पण तो विचार कदाचित काही वेळेला अजून ते यज्ञाचे जे बंध होते ते सुटले नाही. त्यामुळे त्याच चक्रातनं तो माणूस विचार करत होता असं म्हणा. आणि म्हणून आरण्यक हा काही वेळेला यज्ञाच्या शेवटचा भाग आणि उपनिषद विचारांचे तत्वज्ञान, याच्यातलं तत्व काय आहे, खरं काय आहे हे जाणून घेण्याची पद्धत, त्यातलं तत्व काय आहे हे समजून आपण कसं खूप आहे की जो ब्राह्मण ग्रंथांनी सांगितला, वेगवेगळ्या मार्गांनी त्याचं महत्त्व तुम्हाला विशद करून सांगितलं. पण सार महत्त्व त्यातलं कशाला आहे, कशाला बल द्यायचा आहे, हे जे तत्वचिंतन, तात्विक चिंतनाला सुरुवात झाली ते ग्रंथ म्हणजे आरण्य. म्हणजे प्रत्यक्षात अरण्य जाऊन विचार करायचा आहे असं नाही. तर अरण्य याचा अर्थ काय, जे तुम्ही समूहात असता त्याच्यापेक्षा वेगळा, म्हणजे एकांतात बसून केलेलं चिंतन, अशा अर्थाने तो विचार आपण बघूया. आणि मग ते त्याविषयीचं जे वाङ्मय ते आरण्यक ग्रंथ झाले. आणि मग त्याची परिणती पुढे उपनिषदात आहे. उपनिषद म्हणजे गुरु जवळ बसून, उपनिषद त्याच्या जवळ बसून विचार केलेला, त्याच्याकडून प्राप्त झालेलं, प्राप्त करून घेतलेलं जे ज्ञान, हे गुह्य ज्ञान. शंकराचार्यांनी त्याची सगळ्या माहिती आपल्याला कशी उत्पत्ती केली आहे. उपनिषद म्हणजे जवळ बसून, गुरु जवळ बसून केलेला विचार, गुह्य ज्ञान, गूढ विचार, गूढ ज्ञान याविषयीचं जे मध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितलंय. मग तो गुरु काही ठराविक नाहीये, वेगवेगळे गुरु आहेत. ज्याला या सगळ्या विश्वाचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला हे तत्व समजलंय तो गुरु. आणि त्याच्याजवळ जाऊन ज्याला ज्ञानाची ओढ आहे त्या लोकांनी जाऊन त्या गुरुजवळ घेतलेलं ज्ञान आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. सर्व उपनिषदांनी एकच ज्ञान सांगितलंय असं नाही. त्यातलं सार जे आहे ते अयमात्मा ब्रह्म, 5 महावाक्य, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. वेगवेगळ्या व्याख्यानांमधून तुम्ही ऐकलं, म्हणून ते आता घेत
आणि आर्योपनिषद सुद्धा आहे. आपला औरंगजेबाचा शुक्लधारा त्याचा भाऊ त्यांनी सुद्धा उपनिषद लिहिलेला आहे. ते आर्योपनिषद अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अशी उपनिषद म्हणजे उपनिषद इसवी सन पूर्व काळापासून इसवी सनोत्तर काळापर्यंत हे उपनिषद वाङ्मय निर्माण झालं. त्याला वेदांत वाङ्मय म्हणतं. वेगवेगळ्या पद्धतीने संवादात्मक शैली असेल, श्लोकात्मक शैली असेल, अनेक उपनिषदांनी साररूपाने, विस्तार रूपाने, कथा रूपाने हे ज्ञान सांगितलं की म्हणजे ती उपनिषद आहे. हे उपनिषद वाङ्मय, यालाच वेदांत तत्वज्ञान म्हणतात. हे गुह्य ज्ञान सगळ्या विश्वाला सांगितलं हे ज्ञान. इथे वेद वाङ्मय संपूर्ण म्हणजे तो शेवट झाला इथे. पण ह्या वेदवाङ्मयाचा अभ्यास करत असताना त्या वेदवाङ्मयाच्या अभ्यासाला उपयुक्त असं जे एक वाङ्मय ज्याला आपण वेदांत वाङ्मय म्हणतोय तो आजच्या व्याख्यानाचा विषय. ते वेदांतांचा आज आणि पुढच्या व्याख्यानात आपण स्वरूप बघायचंय. थोडक्यात ही वेदांत ही आहे. वेद म्हणजे वेदांग म्हणजे वेदाची अंग. वेद म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. मग त्या वेदांची अंग म्हणजे वेद अंग याचा स्पष्टीकरण करण्यासाठी उपयुक्त असलेलं असं जे वाङ्मय, वेदांचा अभ्यास करण्यासाठी जे उपयुक्त आहे, वेदांचं स्पष्टीकरण करण्याद्वारे होतं ते वाङ्मय म्हणजे वेदांत. वेद समजण्यासाठी आवश्यक असे गोष्ट. वेदाध्ययनापासूनच या वेदांतांची प्राचीन काळी निर्मिती झाली असावी. वेदांतांचा काळ हा सुद्धा उपनिषदे काळ सुरुवातीला सांगितलं, कारण त्याचाही काळ आपल्याला ठराविक सांगता येत नाही. आतापर्यंत आपण बघितलं ब्राह्मण काळ म्हणा, संहिता काळ, कुठलाही काळ असा एक इसवी सन पूर्व अमुक असं नाही सांगता येत. संपूर्ण त्या 100 वर्ष 200 वर्ष हा सगळा एक स्पॅन घेतला जातो आणि ह्या कालावधीमध्ये ते वाङ्मय निर्माण झालं असं आपण म्हणतो. पूर्वी ते शेवटी वाङ्मय आहे, अनुभूती सांगणारं आहे. आणि त्यांना जसं त्या ऋषी म्हणून ते ऋषी
निर्माण झालं ते म्हणजे सूत्रवाङ्मय. सूत्र काही विषयांची पुष्कळ उत्तर काळामध्ये आपल्याला सापडतात. जसं गणितामध्ये युक्तिची सूत्र, ती सूत्र मिळतील आणि ती कशाची मिळतील, पण इथे सगळ्या विषयांचं म्हणजे ते तत्वज्ञानाचा विषय असेल, तो छंदाचा असेल, तो योगाचा असेल, तो साख्या, सगळी सूत्र निर्माण झाली आणि पुढे जे एक त्या सूत्रांचा पुढे विकास झालाय. हे म्हणजे पहिल्यांदा तत्व स्वरूपात थोडक्यात सांगायचं यासाठी हे सूत्र आलं. त्याचं महत्वाचं त्याची व्याख्या नंतर अशी केली गेली आहे, अल्पाक्षरम, थोडक्यात सांगायचं जे सांगायचे. पण त्याचबरोबर असंदिग्ध स्पष्ट असलं पाहिजे, ते सांगायचंय नाही थोड्या शब्दात सांगायचं तर म्हणून राहूनच गेलं हे ऐकायला असं नाही करणार. अल्पाक्षरम असंदिग्धम. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सारवत, त्याचं सार जे तुम्हाला सांगायचंय त्याचं सार, महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर सर्वमान्य झालं पाहिजे. मी माझ्यापुरतं बोलते असं नाही झालं. जे तुम्हाला सांगायचे ते थोड्या शब्दात सांगा, निसंदिग्धपणे सांगा आणि महत्वाचं साररूप असं सांगा. त्याच्यात सार म्हणजे त्याचा गाभा जो आहे तो नाटकावर नाही, तोही असला पाहिजे आणि तो सर्वमान्य गाभा असला पाहिजे. विश्वतोमुखम, अस्तोमुखम, आपण कसाला नको आणि अनवद्य, अनिंद्य असं असावं, म्हणजे जगन्मान्य असंच. विश्वतोमुख जसं आहे तसं अनिंद्य गोष्टी त्याच्यामध्ये अस्तोमुखम अनवद्यंच असं ते सूत्र, अशी ही शैली निर्माण केली आणि त्या म्हणजे थोडक्यात सांगण्याच्या पद्धतीमध्ये हे वेदांग निर्माण झाले. हे वेदांग कोणी कोणते, हे वेदांग 6 वेदांग. वेदवाङ्मयाचा अभ्यास करायचा म्हणजे वेदाची भाषा काही काळांनी ती भाषा कदाचित दुर्बोध होऊ लागली, कारण भाषा बदलत असते ना सतत. आणि ही जी वैदिक भाषा होती, दैविक भाषा होती, ती नंतर लोकांना समजण्याची काय लागली. मग त्यातले जी संपूर्ण सगळं समजून नाही असते एकदम बऱ्याचशा गोष्टी समजतात, पण काही अवघड शब्द, अवघड उच्चारण, नेमकं काहीतरी त्याच्यात हवं की जे नंतर बोली भाषांमध्ये तुमच्या दिसत नाहीये, पण ते स्पष्ट करण्यासाठी म्हणून वेदांत पहिल्यांदा भाषेच्या दृष्टीने आणि मौखिक परंपरा असल्यामुळे वेद अभ्यास म्हणजे वेद पठण पाहिजे, म्हणजे उच्चारण शुद्ध पाहिजे. यासाठी पहिलं वेदांग जे आहे ते म्हणजे शिक्षा. शिक्षा त्यानंतर काही शब्द आपण व्याकरण भाषेच्या दृष्टीने बघायला गेलं 3 आहे. क्रम, पारंपरिक क्रम वेगळा, पण इथे मी तुम्हाला सांगते. पहिला म्हणजे उच्चारणासाठी म्हणून शिक्षा ग्रंथ आहे. शिक्षा, व्याकरण, निरुक्त आणि त्यानंतर त्या वेदामध्ये जे आहे त्यासाठी कल्पसूत्र, नंतर छंद आणि ज्योतिष, ही 6 वेदांग आहेत. शिक्षा, व्याकरण, निरुक्त, कल्प, छंद आणि ज्योतिष. आणि ही पुढे एक शास्त्र निर्मित झाली, पण सुरुवातीच्या काळामध्ये त्याला तसं शास्त्र असं होतं. थोडक्यात आली काळाने नंतर मग त्याची शैली ही सूत्रशैली होती. मग या सूत्रांचाही विकास झाला आणि संपूर्ण सूत्रवाङ्मय निर्माण झालं. आणि आपली जी सगळी दर्शन आहेत ना, षड्दर्शनं, त्या दर्शनांची जी सुरुवात आहे सूत्र शैली होती, ही सगळी इथून निर्मिती झाली. त्या
शिक्षा, कल्प, नंतर निरुक्त, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. पण मी थोडासा क्रम बदललाय. त्याचं कारण भाषाविषयीचा विचार करणारे जे वेदांग आहेत ती तीन आहेत: शिक्षा, व्याकरण, निरुक्त. ती कशी हे आपण बघूया आणि नंतर मग पुढच्या या किती वेळ आहे त्यानुसार आपण बघू आणि पुढची ही पुढच्या व्याख्यानामध्ये बघू. आता वेदांग म्हटलं म्हणजे वेदाची अंग आहे, म्हणजे वेद पुरुष असं जर म्हटलं तर ह्या वेद पुरुषाचे हे अंग म्हणजे अवयव आहेत, त्याचं विश्लेषण करण्याची साधनं. मग हे अवयव आहेत तर याचा हा कसा आहे, याचं पाणिनी शिक्षा म्हणजे ग्रंथ आहे तो अधिकच आहे. जरी शिक्षा हे नाव असलं तरी पाणिनी परंपरेमधलं हा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये आलेलं जे वर्णन आहे ते श्लोक तुम्हाला सांगते आणि नंतर ते समजेल, सोपं आहे. छंद पादवतु वेदस्य. वेद पुरुषाचं छंद म्हणजे काय? दोन पादे, पादौ. छंद हा पादवतु वेदस्य हस्तौ कल्पोथ पठ्यते. कल्पसूत्र जी आहे, जे कल्प हे वेदांग आहे, ती म्हणजे त्या वेद पुरुषाचे दोन हात आहेत. ज्योतिषामयनं चक्षु. ज्योतिषशास्त्र म्हणजे नेत्रे. निरुक्तम श्रोत्रमुच्यते. निरुक्त म्हणजे त्याचे कान. शिक्षा घ्राणन्तु वेदस्य. शिक्षा म्हणजे नासिक आहे, नाक. मुखम व्याकरणम स्मृतम. व्याकरण हे मुख आहे त्या वेद पुरुषाचं. तस्मात् सांगम, म्हणून काय करा? सांगम अधीत्यैव, अंगसहित म्हणजे सांग. वेदाचं अध्ययन कसं करावं? सांग करा. नुसता वेद अध्ययन करू नका, वेदांगा बरोबर वेदाचं अध्ययन करा. म्हणजे मग काय होईल? ब्रह्मलोके महीयते. मी असं सांगेल, मगाशी जे सांगितलं, ही जरी अपराविद्या असली तरी या सांग वेदाच्या अध्ययनाने तुम्ही काय कराल? त्या ब्रह्मलोकात श्रेष्ठ अशा ब्रह्मलोकापर्यंत तुम्ही जाल. म्हणजे ते ब्रह्मपराविद्या जी आहे त्या पराविद्येचीही तुम्हाला प्राप्ती होईल असं सांगितलं. आता आपण वेगवेगळे दशग्रंथी ब्राह्मण जे म्हणतात त्यामध्येही ते 10 ग्रंथ कोणते असाही प्रश्न येतो. हे 10 ग्रंथ म्हणजे संहिता पाठ, नको ते बोलण्यात येईल. त्याच्यामध्येही या 6 वेदांगांचा समावेश होतो. संहिता, पद, क्रम, जटा आणि ही काय म्हणतात येत नाही आपोआपच ते देतात. आणि ही 6 वेदांग असाही त्यांचा उल्लेख. मला सांगायचं काय आहे ते त्याच्यात आहे का वादामध्ये आता मी जात नाही. 6 ग्रंथ वेगवेगळे, 10 ग्रंथ कोणते कोणते आहेत ते, पण 6 ग्रंथांचा समावेश या आपल्या दशग्रंथी याच्यामध्ये सुद्धा 10 ग्रंथांचा अध्ययन त्याच्यामध्ये होतो. जे पूर्वीच्या वेद पठण करणाऱ्या पाशाळा पद्धतीमध्ये म्हणा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा वेदांचा अभ्यास म्हणजे वेदांगांसहित वेदाचा अभ्यास असं मानलं जात होतं. तर आता ही 6 वेदांग, त्यातलं पहिलं वेदांग आपण बघूया ते म्हणजे शिक्षा. शिक्षा याचा अर्थ काय? हिंदीतली शिक्षा नाही, शिक्ष धातू आहे, बरोबर आहे. म्हणजे काय? तो शिक्षा हा जो शब्द आहे जाणून घेणं, माहिती असणं, अशा तऱ्हेने हा ग्रंथ शिकणं या अर्थी शिक्षा ग्रंथांचा वापर. तर हे शिक्षा ग्रंथ म्हणजे वेद पठण. शिक्ष धातू आहे हिंदीतला, जे आपण म्हणतो मराठीतली शिक्षा नाही. शिक्षा म्हणजे शिकणं या अर्थीचा तो शिक्षा. आणि असे शिकण्यासाठीचे उपयुक्त असलेले ग्रंथ. यामध्ये काय विचार आहे? यामध्ये जो विचार आहे तो म्हणजे उच्चारणासाठीचा, वर्णोच्चारण कसं व्हावं आणि ते कसं, मुळात शास्त्र काय आहे, कशा तऱ्हेने तो वर्ण शुद्ध उच्चारला गेला की तुमचं पठण चांगलं होणार आहे. आणि 2
दोन वर्णांचं मिश्रण म्हणजे त्याला आपण नंतर संधी म्हणूया. त्या संधीसाठी किंवा वेद वाङ्मयाचं वैदिक भाषेचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उदात्त अनुदात्त स्वरित हे स्वर असतं. म्हणजे सस्वर पठण करताना जे काय तुम्हाला बदल स्वरांमध्ये असतील ते कसे होतील, ऱ्हस्व दीर्घ प्लुत हे स्वरांचं उच्चारण कसं व्हावं, त्या प्रत्येक वर्ण कोणत्या कोणत्या ठिकाणाहून यावा हे सांगणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे शिक्षा ग्रंथ. हे अत्यंत उपयुक्त आहे, कारण मौखिक परंपरा होती. सगळं गुरुकडून गुरुनी सुद्धा स्पष्ट उच्चारण करणं आवश्यक आहे. शिष्याने पण त्याला श्रुत म्हणजे ऐकायचं ना, ते तुम्ही जर शुद्ध उच्चारण केलं तर त्याला ते सुद्धा ऐकू येणार आहे आणि तो नंतर म्हणणार आहे. पुस्तक कुठेच नव्हतं तेव्हा, आता आपल्याला ते दिसतं समोर म्हणून तर मी सुद्धा इथे बघितलं नाही तरी काय आहे, आजाराला लागलंच चटकन तर बघावं असं होतं. पण तसं काहीच नसताना केवळ मेंदूतून आपल्या स्मृतीतून सगळं काढायचं आहे असं असताना हे सगळं पूर्णपणे अत्यंत म्हणजे ज्याला आपल्या मराठी हल्ली परफेक्ट म्हणूया असं पूर्णपणे परिपूर्ण असं शुद्ध उच्चारण. मग हे उच्चारण पुन्हा त्याच्यामध्ये आपण ऋग्वेदाचा अभ्यास करत असताना यजुर्वेदाचा अभ्यास बघत असताना असं बघितलं की शाखा आहे हो बऱ्याच, म्हणजे एकच म्हणजे ग्रंथ अनेक शाखा आहेत. ऋग्वेदाच्या सुद्धा आपण 21 शाखा बघितल्या म्हणजे निरनिराळ्या. मग ह्या शाखा म्हणजे काय भेद आहेत ना, भेद कसे निर्माण झाले तर प्रत्येक कुलामध्ये काही ना काहीतरी एक विशिष्ट पद्धत असते. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद सगळ्यांच्या उच्चारणाच्या पद्धती वेगळ्या आहेत. यजुर्वेदाच्या वेळेला तुम्हाला सांगितलं तो ऋग्वेदामध्ये जो श असतो तो यजुर्वेदामध्ये ख होतो. आठवतेने सांगितलं होतं. त्यामुळे पसायदानाला मी म्हटलं होतं भजिजो आधी पुरुषी असं आहे, पुरुषी नाही आहे कारण ज्ञानेश्वर यजुर्वेदाचे आहेत पूर्णपणे आणि शुक्ल यजुर्वेद असल्यामुळे तो पुरुषी ख येतो. षटशास्त्र खटशास्त्र हे उद्देशाचं उच्चारण कुठे कुठे ते अनुस्वार जे आहेत ना ते तुम्ही जर यजुर्वेद संहिता बघितली तर त्यांचं लिखाणाची पद्धत सुद्धा वेगळी आहे, म्हणायची पद्धत वेगळी आहे. हे सगळं जिथे जतन करून ठेवलं आहे ज्यांनी स्पष्ट करून सांगितलं ते ग्रंथ म्हणजे शिक्षा ग्रंथ. पहिले मग अनेक जितक्या शाखा आहेत तितके सगळे शिक्षा ग्रंथ आहेत. अनेक शिक्षा ग्रंथ आपल्याला मिळतात. फार मोठं स्वरूप नाही आहे, छोटे छोटे, आणि यातल्या बऱ्याचशा शिक्षा या अप्रकाशित आहेत, हस्तलिखित स्वरूपात आहेत. आजही तशाच आहेत त्या. आता आता अध्ययन झालेले आहे ठिकठिकाणी, प्रत्येक विद्यापीठातून कुणीतरी सापडतात मग त्या ही शिक्षा ती शिक्षा, ही सगळी आत्मव्यक्त शिक्षा आहे, अमुक आहे, ही शिक्षा सापडली. पण प्रत्येक साधारणपणे प्राचीन शिक्षा म्हणजे कुठली तर ऋग्वेदाची यजुर्वेदाची या शिक्षा ग्रंथांबरोबरच आणखीन एक ग्रंथ येतो, प्राचीन ग्रंथ म्हणजे शिक्षेचं प्राचीन स्वरूप तुम्ही म्हणा त्याला प्रातिशाख्य असं म्हणतात. नावच ते सांगेल प्रतिशाखा, शाखा प्रत्येक शाखेचं प्रतिशाखेमध्ये जे जे आहे त्या त्या शाखेचं जे ज्ञान आणि त्या ज्याच्यात सांगले त्याला म्हणायचं प्रातिशाख्य. यालाच पार्षद वाङ्मय असं सुद्धा म्हटलं जातं. त्या त्या कुलातले ऋषी मुनी म्हणा अध्ययन करत असताना कदाचित परिषद आपण शब्द आहे ना, परिषद सभा आणि त्या सभेमध्ये चर्चा करून आता काय करावं कसं सांगावं असं ते चर्चा करून निर्णय घेतला जातो आणि मग त्याची निर्मिती होते. ते म्हणजे पार्षद. आणि या पार्षद वाङ्मय प्रातिशाख्य आणि शिक्षा हे सगळे मिळून हे एक वेदांग होतं. याच्यामध्ये काय आहे तर ते वर्णशास्त्र सांगितलेले आहे. त्याच्यानंतरची म्हणजे ऋग्वेद प्रातिशाख्य आहे, यजुर्वेदाचं प्रातिशाख्य आहे, सामवेदाचं आहे, अथर्ववेदाचं आहे, शौनकाचं, प्रत्येकाचे शाकल ऋषींनी ऋग प्रातिशाख्य सांगितले. त्यामध्ये ऋग्वेदामध्ये जे जे वर्ण आलेले आहेत त्या सर्व वर्णांची माहिती तुम्हाला मिळते. संधी कसे होतात त्याची माहिती मिळते. स्वरांची उच्चारण कशी करायचे ती माहिती मिळते. आणि याचं स्वरूप श्लोक स्वरूपात आहे. श्लोक आहे छोटे छोटे सूत्रशैलीच आहे पण ती सूत्र श्लोकबद्ध आहे. आता हे वेदाचे छंद नाही तर त्याच्या
अभिजात संस्कृत ज्याला पुढे ती संस्कृत भाषा ज्याला अभिजात संस्कृत म्हणजे कालिदास, भगवती, भास यांची जी भाषा आली वाङ्मयामधली किंवा वाल्मिकींची रामायण महाभारत त्याला थोडी थोडी आता जवळ जायला ही भाषा आणि जशा जसं ते प्रातिशाख्य म्हणा किंवा ती शिक्षा ग्रंथ नंतरच्या काळातले आहेत तशी तशी त्याची भाषा रामायणाप्रमाणे येऊ लागली. अनेक 40हून जास्त शिक्षा ग्रंथ आहेत. प्रातिशाख्य सुद्धा 6-7 प्रातिशाख्य महत्वाची आहेत. याच्यामध्ये काय सांगितलंय तर एक तुम्हाला अतिशय शास्त्रशुद्ध वर्णांचं वर्ण म्हणजे आपले आ ई हे जे आहे त्या वर्णांचं म्हणजे स्वर किती आहेत, मग ते स्वरांचे प्रकार कसे होतात, ह्रस्व दीर्घ कसे आहेत, त्यांचं किती एक मात्रा द्विमात्रा म्हणजे एक मात्रा म्हणजे ह्रस्व, द्विमात्रा म्हणजे दीर्घ, त्रिमात्रा म्हणजे प्लुत. मग हे कसे म्हणायचे, एक मात्रा बोलायची कशी, म्हणून मग एक छान श्लोक पाणिनी शिक्षक देते. चाशस्तु वदते मात्रा, चिमणीसारखा पक्षी आहे तो चाश, त्याचं जे आवरण आहे ना तो त्याच्या आवरण्याला जो काळ लागतो तो म्हणजे एक मात्रेचा काळ. द्विमात्रंतु वायसा, कावळा ओरडतो जे तुम्ही काव काव म्हणता म्हणजे प्रत्यक्ष काय असतं आपण आता ते म्हणतो का, तर तो जो काळ आहे तो काळ म्हणजे 2 मात्रेचा काळ. आणि 2 मात्रेचा काळ म्हटलं की तो स्वर दीर्घ होतो, 1 मात्रेचा काळ म्हटलं की तो स्वर ह्रस्व होतो. ह्रस्व दीर्घ आणि प्लुत म्हणजे काय तर मोर, शिखी रवती त्रिमात्रंतु, शिखी म्हणजे मोर, शिखा असलेला तो शिखी. तो मोर हा 3 मोराचा जो आवाज आहे हा 3 मात्रांचा असतो. मला मी मोराचा आवाज सांगते पण त्याचा जो आवाज आहे हा 3 मात्रांचा असतो. तो ते काय म्हणजे निसर्गातच कसं शिकवलं जातं आणि कसं निरीक्षण आहे त्यांचं, अशा प्रकारे हा ह्रस्व दीर्घ प्लुत स्वर आहे. सूत्र स्वरूपात निसर्गिकपणे सांगितलेलं आहे, साररूप सांगितलं, विश्वतोमान्य सांगितलं. गाणीला व्याख्या एक सूत्र आहे, अल्पाक्षरम संदिग्धम सारवत विश्वतोमुखम, कुठेही थापट पसारा नाही असतो अनवद्यम. म्हणजे मग ह्रस्व दीर्घ आणि मग एका छोट्यात एक मात्रा म्हणजे ह्रस्व आहे, द्विमात्रा, दीर्घ, त्रिमात्रिक, प्लुत. समजलं तुम्हाला काय काय आहे ते. मग आणखी मग याचे संधी झाले तर कसे होतील ते कसे आहेत. ऋग्वेदात आणि एक वैशिष्ट्य आहे, तो रंग संधी एक आहे, तो म्हणजे काय आहे असं आहे. महाउच्चारण कसं करायचं अर्थात नंतरच्या लोकांनी हा रंगसंधी शिकवला, तो सांगितला. तो कसा आहे तर यथा सौराष्ट्रिका नारी चक्रौ इत्यन्यते, त्या बाजारात चालल्या दही विकायला इंग्रजातून आणि ते तक्रम असं म्हणतात. ते ज्याप्रमाणे आता आपण तक्रम म्हणू पण तक्रम नाही म्हणते. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे फेरीवाले जे येतात प्रत्येकाचं उच्चारण वेगवेगळं असतं बघा शब्दांचं. तसं हे सौराष्ट्रातल्या स्त्रिया म्हणजे गोपी त्या ज्या प्रकारे तक्रम हा शब्द उच्चारतात तो म्हणजे रंगसंधी आहे. समाजाच्या भीतीतून उच्चारण शिकवलं. अशा प्रकारे या शिक्षा ग्रंथांचं हे काम होतं. वर्ण उच्चारण, पुन्हा तुमचा श्वासात बरोबर उच्चारण होतं हे कसं आहे मी म्हणते अत्यंत चांगली वर्णमाला ही आपली देवनागरीची वर्णमाला आहे. शास्त्रशुद्ध रीतीने रचलेली, त्याचा क्रम सुद्धा त्याच प्रकारे ठरवलेला आहे. तो कसा तर तुमचा जेव्हा उच्छ्वास होतो त्यावेळेला उच्चारण होतं. श्वास घेताना कधीही वर्णोच्चारण होत नाही. इथे मला वर्ण असं जेव्हा म्हणते तेव्हा मी अक्षर म्हणते हा आणि वर्ण म्हणजे कोणताही वर्ण मला रंग नाही किंवा ब्राह्मण क्षत्रिय हे अभिप्रेत नाही. वर्ण म्हणजे व्याकरणांचा वर्ण, याचा अर्थ हा आहे अक्षर, शब्दामध्ये जे असतात ते. उच्छ्वासाद्वारे होतो. उच्छ्वास कसा येतो मला मी पहिल्यांदा हवा फुफ्फुसात जाते, तिथून ती बाहेर येते, त्याप्रमाणे हा आपला वर्णक्रम आहे. म्हणून इथून बाहेर येणार आहे. इथे जेव्हा हवेचं चलन होतं किंवा वर ऊर्ध्वगमन असतं त्यावेळेला कुठलंच तुम्हाला समजत नाही, वर्णोच्चारण असत नाही, पण तिथून ती येते. आणि
अर्थात रचनेसाठी बघा, म्हणून अ नंतर ई येतो. मुख ई नंतर अ ई, मग दंत्य आहे, मूर्ध आहे आधी, न रू, मग दंत्य रू न आणि मग ओष्ठ. म्हणून मग नंतरचे जे वर्ण आलेले आहेत क ख ग घ ङ च छ ज झ ञ त च ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म, हे अनुक्रमे कंठ, कंठ्य, तालव्य, नंतर मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ. ओठ सगळ्यात शेवटी आहे. म्हणून प फ ब भ म कधी ह्याच क्रमाने आपण म्हणतो, कोणत्या क्रमाने म्हणत नाही. क ख ग क क च ट त प, ते वर्ग आहेत सगळे. तसंच स्वरांचं पण स्वर घेताना आता मराठी वर्णमालेमध्ये थोडा आपण फरक केलाय. अ ई उ रू लू असं घेतोय. मूळ तसे पूर्वीच्या नाही आहेत, म्हणजे त्या ह्या स्वरांनी जसे हे स्वर आहेत तसेच येतात. आणि स्वर नंतर अर्धस्वर आणि व्यंजन अशी ही आपली वर्णमाला आहे. अर्धस्वर म्हणजे काय, तर य व र ल हे जे आहेत, हे रूचा र होतो, रूचा ल होतो, ईचा य होतो, ऊचा व होतो, हे आपण बघतो ना कधी कधी. ते सगळे अर्धस्वर आहेत. म्हणजे याला य व र ल याला दोन आहेत, अनुनासिक आणि अननुनासिक, हे दोन प्रकार असतात. हे सगळं वर्णन त्या प्रत्येक वर्णाचं, मग ते स्वर ऱ्हस्व दीर्घ हे सगळं शिक्षा ग्रंथातून येतं. आणि त्या त्या शाखेची जी वैशिष्ट्ये असतील ती त्या शिक्षा ग्रंथात सांगितलेली असतात. प्रत्यक्ष त्या संहितेमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारचे संधी असतील तर त्याचं वर्णन त्या शिक्षा ग्रंथांमधून येतं. अगदी काही शिक्षा ग्रंथ 3 अध्यायाचे आहेत, 4 अध्यायाचे आहेत, 30 श्लोक आहेत, 40 श्लोक आहेत, असे छोटे छोटे. आता पाणिनीय शिक्षा ही नंतरची आहे, पण त्याच्यामध्ये हे सगळं वर्णोच्चारण कसं होतं हे सांगितलंय. त्याच्यामध्ये त्या वेदांगांचा सुद्धा उल्लेख आला, पुढे पुढे येतात. तर तुमचं पुढे होतं 8 स्थान आहेत आपल्या वर्णोच्चारणाची. ती कुठली आहेत, तर मुखातली 5, शिर, कंठ म्हणजे आणि मूर्धा, उर, उदर, पोटा बेंबीच्या याच्यापासून ओढू नको असं म्हणतो ना आपण, म्हणजे तिथून ते सुद्धा एक स्थान आहे उच्चारणाचं. हवा तिथपासून जेव्हा येते तेव्हा तो जोर लागतो आणि जोरात ओरडलं जातं. 8 स्थान आणि वर्णांना असं वर्णन आलंय. पण असा बारकावेनी सर्व विचार या शिक्षा ग्रंथातून केलेला आहे. शिक्षा ग्रंथ अनेक आहेत, त्यातले काही आता उपलब्ध आहेत. त्या शिक्षा ग्रंथांबरोबरच शिक्षण आणि प्रातिशाख्य आणि पार्षद वाङ्मय या सगळ्याला म्हणतात. हे एक वेदांग झालं की जेणेकरून उच्चारण पद्धती या पद्धतीवर प्रकाश टाकला जातो. उच्चारण पद्धती शुद्धता कशी हवी त्याचं विवरण या शिक्षा ग्रंथांमधून होतं. त्यामुळे वेदांचा अभ्यास करत असताना शिक्षण ग्रंथांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो. आणि कुठला ना कुठला तरी एक शिक्षा ग्रंथ हा अभ्यासावा लागतो. आजही विद्यापीठाच्या जेव्हा जो वेद हा स्पेशल विषय घेतात त्यांना कमीत कमी ऋग्वेदीय शिक्षा, प्रातिशाख्य यांचं अध्ययन करावं लागतं. कारण त्याशिवाय तुम्हाला ते उच्चारण आता नाही वेद पठण असं या पद्धतींमध्ये शिकवलं जात नाही, पण निदानशास्त्र काय होतं हे तरी सांगितलं जातं. त्यानुसार एखाद्या प्रातिशाख्याचा एखाद दुसरा अध्याय 2, 3 असे लिहिलेले असतात. त्याशिवाय ते अध्ययन पूर्ण होत नाही. हे झालं पहिलं विधान. त्याच्यानंतर आपण आता शिक्षा म्हणजे वर्णशास्त्र आहे असं आपण म्हणूया. त्यानंतर पद बघायचे, शब्द म्हणून शब्दशास्त्र म्हणून व्याकरण हे वेदांग आता आपण त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. व्याकरण हे प्रमुख वेदांग आहे. आता शिक्षेला वेदांगाच्या दृष्टीने मगाशी जो मी श्लोक म्हटला त्याच्यामध्ये शिक्षा घ्राणन्तु वेदस्य असं म्हटलं होतं. म्हणजे शिक्षा हे त्या वेद पुरुषाचं नाक आहे. आता नाक का म्हटलं, कारण उच्छ्वासाचा प्रश्न येतोय ना, श्वासोच्छ्वास त्याच्यातून उच्चारण आहे म्हणून त्याला नाक नासिका हे स्थान दिलेलं आहे. कारण तुमचं
उच्चारण जे आहे ते हवेवर असतं आणि हवा घेण्याचं एकमेव योग्य मार्ग म्हणजे नासिका आहे. त्याच्यानंतर बोलण्याचे मुख, व्याकरण हे त्याचं मुख आहे असं म्हटलं. मुख म्हणजे प्रधान आणि अमुक असं काहीही नाहीये. कुठला तरी एक अवयव त्या वेदपुरुषाचा असा मानायचा आहे, हाच त्यातला अभिनिवेश आहे. त्यातनं कुणालाही मोठं सांगायचं आहे, हे श्रेष्ठ आहे असं काही नाही. हे नंतर पश्चातबुद्धी कुणीतरी आपल्या शास्त्राचं महत्त्व सांगण्यासाठी केलं. जसं पुरुष सूक्तामध्ये ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृतः असं पुरुष सूक्तात वर्णन आल्यामुळे मग काय झालं, ब्राह्मणाला मुख म्हटलं. अरे का मुख म्हटलं? कारण त्याचं कार्य काय होतं, पठण पाठण यजन याजन म्हणजे सगळं इथलंच होतं ना काम, तोंडाचं मुखाचं. आणि क्षत्रियाचं काम काय आहे, हात चालवणं, बाहू. म्हणून बाहू राजन्य, हा राजन्य म्हणजे क्षत्रिय, त्याला बाहू म्हटलेलं आहे त्या पुरुषाचं. तो यज्ञीय पुरुष जो आहे म्हणजे संपूर्ण उत्पत्ती कशी झाली आहे तर ते क्षत्रिय आहे हे घेतलं. पण तो फक्त एक शब्द ठेवला आणि नंतर त्याचे विचित्र अर्थ लावले गेलेले असतात. हेच फक्त साधारण वाङ्मयाचं. तर त्यातलं खरं काय आहे आणि आपण कसा अर्थ घ्यायचा आहे यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न आहे व्याख्यानातून तुम्हाला हे सांगायचा. नाहीतर हे वेदात आहे, हे वेदात आहे असंही सांगितलं जातं, पण खरं वेदात काय आहे हे थोडंसं तुम्हाला माहिती व्हावं हा माझा प्रयत्न आहे. तसं ते वेदांग म्हणजे खरी शास्त्राची सुरुवात इथून झाली आहे, या वेदांगांपासून. तर व्याकरण, आता व्याकरण म्हटल्यानंतर तुम्हाला पाणिनी हे नाव माहिती आहे, अष्टाध्यायी आहे पाणिनीची. पण हे वेदांगांचं स्वरूप नाही. वेदांग ही इसवी सन पूर्व, पाणिनी इसवी सन पूर्व आहे, पण त्याच्याही आधीपासूनची वेदांग आहे ते लक्षात घ्या. त्यामुळे पाणिनी हा खूप नंतरचा आहे, पण त्याच्या आधीची कुठलीच व्याकरण आपल्याला उपलब्ध नाहीये. म्हणून आम्हीही आता शिकवताना वेदांग म्हणजे व्याकरण वेदांग म्हटल्यानंतर माहिती सांगून जे अष्टाध्यायी पाणिनीचे, पण तसं नाहीये. सुरुवात जी झाली ती कदाचित काही शब्द आणि म्हणजे ऋग्वेद पठण संहिता पाठ निर्माण झाल्यानंतर ह्या ऋग्वेद एका संपूर्ण झाला, पाठ झाला. आता पक्का करायचा आहे म्हणून ऋग्वेदाच्या वेळेला सांगितलं होतं त्याचे वेगवेगळे पाठ पद्धती निर्माण झाल्या आणि त्यातला पहिला पाठ आहे म्हणजे पदपाठ, तो शाकंद्यांनी केलेला आहे. म्हणजे प्रत्येक ऋग्वेदातली पदं वेगवेगळी काढायची, शब्द कोड करून सांगायचा. म्हणजे अग्निमीळे पुरोहितम असं आलं तर अग्निम ईळे, अग्निमीळे नाही येते, अग्निम ईळे पुरोहित. पुरोहित हा शब्द कसा आहे तर पुरस आणि हित या दोन शब्दांचा मिळून एकत्र शब्द बनलेला आहे. हा तो तिथे त्यांनी दाखवला, पण हा एकच शब्द आहे. मग हा सगळा ऋग्वेदाचा पदपाठ करत असताना म्हणजे ही फोड करत असताना काही वेळेला तुम्हाला दोन स्वर एकत्र आल्यानंतर, आता सूर्य अधिक उदय म्हणजे अ अधिक उ त्याचा ओ होतोय आणि सूर्योदय हा शब्द तयार होतोय आपल्याला परिचित आहे ना. असेच जे संधी झाले हे तुम्हाला आता फोडून दाखवायचे असतात. म्हणजे इथे काहीतरी नियम आले, मग हे नियम सांगताना इथे तो व्याकरणाचा उदय झाला. हे वेदांग इथे निर्माण झालं. शब्द फोड करत असताना काही वेळेला प्रत्यक्ष शब्दांची फोड, काही वेळेला उदात्त अनुदात्त या स्वरांचं सुद्धा एकत्रीकरण होतं आणि वेगळा स्वर निर्माण होतो, तो पण फोडायचा आहे. हे जे नियम आहे हे व्याकरणशास्त्राला बनले होते. मग अनेक त्यांनी काय केलं तर वेदांतली जी पदं आहेत या पदांचं स्पष्टीकरण केलं. ते कसं केलं तर मूळ शब्द आणि त्याला हा लागलेला प्रत्यय, मग तो प्रत्यय वेगळा काढून दाखवला. आता छंदो भी वेदे असं जेव्हा येईल तेव्हा हा भी हा प्रत्यय आहे आणि हे आधीचं अंग आहे आणि हा प्रत्यय म्हणजे त्याला प्रकृती आणि प्रत्यय, मूळ शब्द आणि प्रत्यय हे त्यांनी वेगळं करून दाखवले पदपाठांमध्ये. कशाच्या आधाराने म्हणजे काहीतरी त्या शब्दांचं ज्ञान त्याला आहे ते करून घेतलं. हे कशाच्या साहाय्याने झालं तर हे व्याकरण हे वेदांग आणि त्याचा विकास हळूहळू हे शब्द स्पष्ट करणं, जेणेकरून काय होईल वेदातले जे शब्द आहेत ते अशा प्रकारे फोड करून तुम्हाला सांगतो
असं सांगण्यासाठी ह्या उद्देशाने व्याकरण या वेदांगाचा जन्म झाला, त्याची निर्मिती झाली आणि मग ते पुढे स्वतंत्र शास्त्र म्हणून निर्माण झालं. कारण त्याच्याशिवाय पुढे पुढे जशी भाषा बदलत गेली आहे, प्रत्यय तेच राहिले, स्वरूप बदलली, मग याचं हे असं रूप होतंय, हे हा प्रत्यय लागल्यामुळे हे झालं, हे असं विकसित झालं, कधी कधी संपूर्णच बदलला शब्द, मग हे कसं करणार? तर त्याचेही विचार करून सूत्र रूपाने या सगळ्याचे नियम तयार केले की जेणेकरून सर्व भाषेला तो नियम लागू होईल अशा तऱ्हेने अत्यंत उत्तम प्रकारे. आता आवाका मोठा झाला, शिक्षा ग्रंथांचा आवाका छोटा होता हो. वर्ण किती भाषेतले? ते 13 म्हणजे काय असतील, त्याचे रस्व दीर्घ करा, पुन्हा उदात्त अनुदात्त अनुनासिक, हे सुद्धा झालं. ई ई म्हणजे अनुनासिक अनुनासिक, अशा प्रकारे त्याची उच्चारण, ते प्रकार, नंतर व्यंजन, मग ती जोड व्यंजन ही सगळी आली. पण तरी त्यातलं 33च्या पुढे जात नाही आणि एकंदर आणखी पाणी सुरुवातीला सांगितले ते सगळे, पण म्हणून ते छोटे होते. आता पद खूप, त्या पदांची अशी मूळ आणि त्याचे प्रत्यय, पुन्हा शब्दांना लागलेले प्रत्यय, धातूचे प्रत्यय, हे सगळे वेगळे वेगळे काढले. पुन्हा मूळ शब्द, त्याच्यापासून निर्माण झालेला शब्द, त्याची व्युत्पत्ती, असे एक 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 करत या शास्त्राचा पसारा. आता ते अंग नाही राहिलं, ते मुळात अंग म्हणून सुरुवात झाली, पण नंतर त्यांनी आपलंच सगळं स्वरूप निर्माण केलं आणि व्याकरण हे मोठं शास्त्र निर्माण झालं की जे नंतर सर्व शास्त्रांचा पाया म्हणून झालं. कारण तुम्ही सर्व शास्त्र भाषांमधूनच लिहिता ना, मग त्या भाषेचं विवरण चांगल्या प्रकारे कशा तऱ्हेने होईल हे सांगणारं शास्त्र म्हणून व्याकरण शास्त्र झालं. त्याचा साकल्याने हे पाणिनीचं नंतर उपलब्ध म्हणून आपण म्हणू. आणि त्यांनी जी शैली विकसित केली ती म्हणतं सुरुवातीला सूत्रशैली, पण नंतर पाणिनीची शास्त्रशुद्ध सूत्रशैली आली आणि पुढचं नंतरचं वाङ्मय सगळं सूत्रशैलीत निर्माण झालं. त्याचं सगळं श्रेय ते आजही पाणिनीला देतात. म्हणजे पाणिनीने निर्माण केलं असं नाही, पण त्यांनी ते जास्त शुद्ध करून ती सूत्रशैली नंतर प्रसिद्ध पावली, प्रसृत झाली. पाणिनीचा ग्रंथ अष्टाध्यायी हे मूळ वेदांग नव्हे, त्याच्याही आधी काहीतरी वेदांग होतं की जिथे हा विचार सगळा झालाय. कारण पाणिनीने सुद्धा 10 वैयाकरणांची नावं दिलेली आहेत. पाणिनीच्या नंतर एक पुन्हा भाषाशास्त्र सांगणारच वेदांग जे आहे ते म्हणजे निरुक्त. निरुक्त व्याकरणामध्ये सुद्धा शब्दांचं स्पष्टीकरण होतं, पण त्यांनी एक मेथड घेतली, एक पद्धत त्यांनी घेतली. ती कशी? तर मूळ शब्द आणि त्याला लागलेला प्रत्यय. मग कोणत्या अर्थी तो प्रत्यय लागला, हा प्रत्यय लागल्यामुळे मूळ शब्दात काय बदल झाला, असा त्यांनी विचार केला आणि अशा शब्दांचं विवरण व्याकरणशास्त्राने करायला सुरुवात केली. पण तेवढं पुरेसं नाही असं नंतर काही आचार्यांना वाटलं. ह्या प्रकारे जे वेदातल्या शब्दांचं स्पष्टीकरण करताय हा काही बरोबर नाही. तर त्या काळामध्ये वेदातले बरेचसे शब्द हे दुर्बोध व्हायला लागले होते आणि त्यांनी मग ती यादी तयार केली हो सगळ्या शब्दांची. त्या यादीचं नाव त्यांना निर्ग्रंथू असं म्हटलं. निर्ग्रंथू म्हणजे ते ग्रंथ शब्दात त्यांनी एकत्र केले, मग त्याचं प्राकृतिकरण निघंटू असं झालं. निघंटू. मग असे अनेक निघंटू तयार झाले. निघंटू म्हणजे काय? आपण ज्याला आता शब्दसूची इंडेक्स म्हणतो ना, इंडायसेस, हे सगळे शब्दसूची तयार केली. अवघड शब्द सगळे एकत्र केले आणि ह्या आता अवघड शब्दांचं स्पष्टीकरण व्याकरण काही देऊ शकत नाहीये. सगळ्यात त्या व्याकरणाच्या पद्धतीने संपूर्णपणे देता येत नाहीये असं त्या ऋषींच्या लक्षात आलं की ज्याचं नाव यास्क आहे. म्हणून त्या यास्कांनी वेगळं आपला एक निर्माण केलं, ते म्हणजे निरुक्त. आता हे पाणिनीच्या आधीच आहे बरं का. व्याकरणाचे हे वेदांग पाणिनीच्या आधीचं जे होतं त्याच्या आधारे निरुक्त हा ग्रंथ निर्माण झाला. आणि निरुक्त त्यांनी सुरुवातीलाच काय सांगितलं, तर इदं शास्त्रम व्याकरणस्य कार्त्स्यम्. एकमेव शब्द आहे बघा संस्कृत मधला कार्त्स्य. किती जोडा म्हणजे किती वर्णांचा आहे बघा तो. कार्त्स्य 5 वर्ण आहे त्याच्यामध्ये. आपल्याला जास्तीत जास्त 3 माहिती आहेत, पण कार्त्स्य हा एकमेव शब्द असा आहे. कृत्स्न पासून कार्त्स्य
शास्त्र जे आहे हे व्याकरणाला परिपूर्ण करणारं शास्त्र आहे. म्हणजे जिथे व्याकरण संपतं तिथे आमचं शास्त्र सुरू होतं. म्हणजे व्याकरणाने फक्त प्रकृती आणि प्रत्यय एवढे दोन सांगितले. सांगतो कुठून आला त्याच्यात करून प्रकृती पुरुष. तर प्रकृती आणि प्रत्यय हे दोन सांगितले आणि त्याचं स्पष्टीकरण केलं. पण त्याने मूळ प्रकृतीचं काय, हा शब्द कसा तयार झाला हे काहीच सांगितलं नाही. मग आता निरुक्त शास्त्र काय विचार करायला लागला. बघा एकात एक कसे शास्त्र तयार झाले. प्रकृती कशी तयार झाली, म्हणजे हा शब्द कशापासून बनला हे जर आपण काढू शकलो तर ते जी यादी आहे ना मोठीच्या मोठी दुर्बोध शब्दांची, त्याला काहीतरी समजण्याला उपयोग होईल. म्हणजे कोशवाङ्मयाचं सगळ्यात पहिलं स्वरूप म्हणजे निघंटू हे आहे आणि त्यातनं मग हे निरुक्त शास्त्र निर्माण झालं. आणि यास्काने मग काय सांगितलं, अनेक व्याकरणशास्त्र, व्याकरणांचा 6 वैयाकरणांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शब्द कसा तयार होतो ते सांगितलं. आणि ते सांगता सांगता तो आता सांगतोय की हे जे शब्द आहेत हे शब्द सगळे शब्द याचा अर्थ आपण मूळ शब्द म्हणते. हा मूळ शब्द कशापासून तयार झाला, तर तो म्हणजे धातूपासून आहे असं माना. म्हणजे नाम आणि धातू असा आपण शब्दांचे 2 प्रकार करतो ना, पण तो त्याचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे नामानी आख्यातजानी. आख्यात म्हणजे धातू. सगळे शब्द धातूंपासून तयार होतात. धातू म्हणजे काय, धातू काय सांगतात, क्रिया सांगतात. त्या क्रिया सांगणारे जे शब्द आहेत त्याच्यापासूनच तुमची सगळी नामं तयार झाली. मग पृथ्वी हा शब्द त्याने धातूपासून सांगितला. अश्व हा शब्द अशु व्याप्तम, अश म्हणजे व्याप्ती या धातूपासून तयार झाला. कारण तो घोडा आपण सर्व जमीन व्यापून टाकतो म्हणून ती अशु व्याप्तव या धातूपासून. आणि मग ती कशी तयार करायची, त्यापासून हा शब्द कसा तयार झाला, हे व्याकरणाचं फक्त प्रकृती आणि प्रत्यय एवढं नाही पुरेसं पडत. काही काही वेळेला धातू वेगळा सांगतो, त्याच्यामध्ये त्याला पहिलं अक्षर असेल ते दुसरं होतं, दुसरं अक्षर पहिलं होतं, त्याला म्हणतात वर्ण विपर्यय. तो वर्ण विपर्यय होऊन तो शब्द तयार होतो. काही वेळेला एक वर्ण जातोच आणि एकच शिल्लक राहतो, असे शब्द तयार झाले. अशी त्यांनी फार गमती त्या निरुक्तशास्त्रात केल्या. फक्त त्यांनी आत्ता ठेवला की सगळ्या जे जे प्रश्न तुम्हाला विचारतील, शब्द अवघड आहेत त्याचे तुम्हाला स्पष्टीकरण करायचं आहे, तर त्याचं काय करायचं, सगळ्याचं स्पष्टीकरण करा. न इति न निर्गुया असं तो स्पष्ट सांगतो. नाही असं म्हणायचं नाही. काय करा, काय वाटतंय ती कसरत करा. धातू कुठलाही धातू घ्या, त्या धातूपासून तो शब्द कसा उत्पन्न झाला यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि त्याची व्युत्पत्ती सांगा. आणि जेणेकरून त्या शब्दाचं स्पष्टीकरण होईल. मग वेदामधलं त्या शब्दाचं वर्णन बघून त्यानुसार यांनी बदलली ना सगळी स्पष्टीकरण. अतिशय व्युत्पत्तीशास्त्र म्हणून जे उत्पन्न झालं इटिमॉलॉजी नंतरच्या काळात, याच्यामधलं बेसिक सुरुवातीचं जे तत्व आहे ती अतिशय छान तत्व या पहिल्या कांडामध्ये निरुक्ताच्या त्यांनी सांगितलेली आहे. आणि भाषाशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी ती अवश्य वाचावी अशी आहे. ती कुठल्याही भाषेचं असू दे, पण याची तत्व जी आहे ती घेऊनच तुम्हाला शब्दांची स्पष्टीकरण करता येतात. त्याचा एक काय झाला अत्यंत चांगला ग्रंथ आहे, इसवी सन पूर्व 700 ते हा त्याचा काळ निरुक्ताचा. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जी आत्ताची उपलब्ध टीका आहे ती दुर्गाचार्यांची आहे, तो काश्मीरी पंडित आहेत ते. आणि त्यांची निरुक्तावरची टीका इसवी सन 700 म्हणजे मधल्या 1000 वर्षामध्ये, इसवी सन पूर्व 700 ते इसवी सन उत्तर 700 या काळामध्ये जे ग्रंथ झाले ते आपल्याला माहिती नाही, उपलब्ध नाही. म्हणजे ती परंपरा या आजकालची होती कदाचित, पण आता मात्र जसं व्याकरणशास्त्र फोफावलं तितकं निरुक्तशास्त्र फोफावलं नाही. एकमेव ग्रंथ राहिला आणि त्याची दुर्गाचार्यांची एकमेव टीका. पण लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करणाऱ्यांना मात्र निरुक्त हा ग्रंथ अत्यंत भुरळ पाडतो असा हा ग्रंथ आहे. त्याचं एक काय झालं, त्यांनी फक्त अतिशय अट्टहास केला की सर्व नामांची व्युत्पत्ती धातूपासूनच झाली असं सांगा. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती सांगायला सुरुवात केली. तिथे मग एक टोक गाठलं की ते अनुयायीनं सुद्धा स्पष्टीकरण देणं अवघड पडतो पुढे. नंतर काळ गेलेला होता, दुर्गाचार्यांची एवढी कसरत झाली आहे, त्याच्यानंतर टीका त्याच्या आल्या, पण तो
फारसे अनुयायी त्यांना मिळाले नाही. पण तरी कोशवाङ्मय त्यांनी समृद्ध झालं. यासाठी या वेदांगाचा अवश्य म्हणजे आजही सर्वत्र निरुक्त हे फक्त वेद अभ्यासकांना नाही तर सर्वांसाठीच निरुक्त हे अभ्यासासाठी असतं. निदान निरुक्ताचा पहिला अध्याय जो आहे पुढे दैवतकांड वगैरे ते घेतली जात नाही, पण व्युत्पत्तीशास्त्र आणि त्याची तत्व जी आहेत ही अभ्यासाला अवश्य असतात. आणि त्याचा अतिशय राजवाड्यांचं चांगलं मराठी निरुक्ताचे मराठी भाषांतर म्हणून चांगला ग्रंथ उपलब्ध आहे. तो पुन्हा रिप्रिंट पण झाला आहे आता, पण चांगला ग्रंथ आहे. आणि अशी ही 3 वेदांग आपण आज पाहिली आहेत. मला वाटते आपण इथे थांबूया. म्हणजे भाषा शास्त्राच्या दृष्टीने ही 3 उपयोगी आहेत: शिक्षा, व्याकरण आणि निरुक्त. पुढची जी आहेत की कल्प, ज्योतिष आणि छंदस ही 3 आहेत. ती पुढच्या महिन्यातल्या आपल्या जेव्हा ते व्याख्यान येईल त्यावेळेला आपण बघूया. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. धन्यवाद. विषय जरा तो अवघड आहे. ते इथून पुढे शास्त्रांचा उगम झाला आहे की जे अतिशय सुंदर शास्त्र निर्माण केले. स्पीड जास्त आहे. मला वाटतं की मी खूप सावकाश सांगते. ते काय आहे, परत महिन्याची गॅप होते ना, त्यामुळे काहीतरी एक तत्व जे विचार असतो तो पूर्ण घेतला की तो सापडतो. म्हणून हे 3 घ्यायचे होते, तरी त्यातलं थोडंच सांगितलंय. ते काय घेतात तसंच ढोबळमानाने असे त्याच्यात 2 प्रकार आहेत: संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद आणि 6 वेदांग असे हे 10 झाले. पण तसं न घेता काही वेळेला संहिता, पद, क्रम म्हणजे ते पाठ आहेत ना, पदपाठ, क्रमपाठ ते घेतात. आणि हे 6 वेदांग म्हणजे 10 ग्रंथ.